नमस्कार श्रोते हो. आजची कथा घेऊन आलो आहे विश लिस्ट, अर्थात आपल्या इच्छांची यादी. लेखिका आहेत अनिता देशपांडे. ऐकूयात कथा विश लिस्ट. अजिंक्यचं लग्न झालं. लक्ष्मीच्या पावलानं शुभ्रानं घरात प्रवेश केला. रमा आणि यशची अजून एक जबाबदारी पूर्ण झाली. रमा आणि युक्ता दोघीच बहिणी. आई वडील आजारपणाचं निमित्त होऊन तर दोन्ही भाऊ अपघाताचं निमित्त होऊन कधीच परलोकीच्या प्रवासाला मार्गस्थ झालेले. आई वडिलांच्या पश्चात आपल्या धाकट्या भावाला देखील असं आपल्याच हाताने कायमचा निरोप द्यावा लागला होता. नियती फार फार क्रूर असते याचा पावलापावलावर प्रत्यंतर घेत ह्या दोघी बहिणी होत्या. रमा थोरली तर युक्ता धाकटी. आई वडील गेल्यापासून परिस्थितीची झळ आपल्या धाकट्या भावंडांना पोचू नये म्हणून रमा कसोशीनं प्रयत्न करत होती. ती जाणून होती की तिचे प्रयत्न हे तोकडे आहेत. मुलांचा सगळ्यात जास्त अधिकार असतो तो आईवडिलांवर. आईवडील नसले की मुलांना मोठं व्हावंच लागतं. तसेच काही दोघी बहिणींचं झालं होतं. एकाच घरात एकत्र वाढलेल्या दोघी बहिणींचं आयुष्य लग्नानंतर वेगळं वेगळं झालं. त्यात रमा थोरली. आईवडील गेल्यानंतर कोणाकडूनही कुठलीच अपेक्षा करायची नाही. कोणासमोर डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. आपली कमजोरी कधीच कोणासमोर उघडी होऊ द्यायची नाही. आणि या व्यवहारी जगात दोन पायांचे श्वापद टपून बसलेले आहेत याचा पावलोपावली अनुभव ती घेत होती. कधीतरी तिच्याही काही आवडीनिवडी होत्या हे ती पार विसरून गेली होती. सासर तर असून नसून सारखंच. तिच्यामध्ये काय काय कमी आहेत याच्या शोधात. आधार कोणाचाच नाही. समोर येईल ते आनंदानं स्वीकारायचं. कुठल्याही गोष्टीबद्दल कुरकुर करायची नाही. तक्रार करायची नाही. हा स्वभाव आपोआप परिस्थितीमुळे झाला होता. मग रमेनं स्वतःभोवती कोश विणून घेतला. ती आणि तिचा मुलगा अजिंक्य. रमेसमोर आता फक्त आणि फक्त अजिंक्यचं शिक्षण, करिअर याच गोष्टी होत्या. तिचं अख्खं विश्व आता अजिंक्यभोवती फिरत होतं. या जगात रक्ताची नाती देखील पैसा बघून बदलताना अनुभवलं होतं तिनं. यशला तर त्याच्या कामातून वेळ मिळतच नव्हता. कितीतरी वेळा शिफ्ट ड्युटी असायची. काळ त्याच्याच वेगानं पुढं सरकत होता. आपलं बोट धरून पाय टाकून चालण्याचा प्रयत्न करणारा अजिंक्य आता मोठा झाला होता. आई आणि बाबांच्या शिवाय घरात दुसरं कोणीच नाही. त्यामुळे बाबांपेक्षाही आई अजिंक्यला जास्त जवळची. अजिंक्य मुळातच शांत, हुशार. जसं जसं समजायला लागलं तसं त्याचं ध्येय त्यानं निश्चित केलं. त्याने सांगून टाकलं, मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं आहे. आयुष्यभर न आवडणारं काम करण्यापेक्षा आयुष्यभर अजिंक्यने त्याला आवडणारं काम करावं. यामुळे यश आणि रमा दोघीही त्याला हवे ते करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देत होते. अर्थात परिस्थितीची जाणीव असणाऱ्या अजिंक्यनं देखील मागं कधीच वळून बघितलं नाही. अजिंक्य इंजिनियर झाला. एक एक टप्पा सर करत सरळ लंडन गाठलं आणि याच लाडक्या लेकाचं लग्न होऊन यश आणि रमा यांच्या संसाराची चौकट पूर्ण झाली होती. अजिंक्य आणि शुभ्रानं लंडनला घर घेतल्यापासून त्याच्या आईबाबांनी लंडनला यावं म्हणून सारखे मागं लागले होते. विसाची अपॉइंटमेंट घेतली आणि शेवटी मुलाच्या आणि सुनेच्या आग्रहाखातर यश आणि रमा एक एक औपचारिकता पार करत अखेर लंडनला पोचले. अजिंक्यचं लग्न झाल्यानंतर फार तर 15-20 दिवस चौघं एकत्र राहिले होते. शुभ्राच्या स्वभावाबद्दल जास्त अनुभव नव्हता. पैसा जरी फारसा गाठीशी नव्हता तरीही थोरली असल्यानं स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायची सवय लागली होती रमेला. शिवाय लंडनला गेलं की भाषा, तिथलं वातावरण, खाणं पिणं सगळ्याच गोष्टींचा फरक पडणार होता. तिथं गेल्यावर यश आणि रमा सर्वस्वी अजिंक्य आणि शुभ्रावर अवलंबून राहणार होते. स्वाभिमानी रमेला हे कितपत जमणार होतं हे तिलाच शंका होती. त्यामुळे लंडनला गेल्यावर आपण काय काय बघायचं, कुठं कुठं फिरायचं याचा तिनं अजिबात विचार केला नव्हता. फक्त एकच गोष्ट डोक्यात होती, शक्य झाल्यास मादाम तुसाद म्युझियम बघूयात. अख्खं आयुष्य एकटं काढल्यानं काही दिवस का होईना आपल्या मुलांबरोबर आणि सुनेबरोबर राहता येणार यापेक्षा मोठं सुख ते काय असणार. हे सुख पैशात विकत घेता येत नाही.
हिथ्रो विमानतळावर अजिंक्य आणि शुभ्रा दोघंही आईबाबांच्या स्वागताला बुके घेऊन हजर. इतक्या दिवसांनी दगदग, टेन्शन थोड्या प्रमाणात का होईना दूर झालं होतं. रमेला कळेना आपल्याला धुसर का दिसतंय. डोळ्यात पाणी असल्यावर अजून कसं दिसणार होतं. आता फक्त विश्रांती हवी होती. लंडनला गेल्यावर जेटलॅग प्रकरण म्हणजे काय हे तिला समजलं. हे भेट 8 दिवस मागेच होतं. सकाळी उठल्यावर चहा, कॉफीचा मग, हातात मग नाश्ता, रोज सकाळ संध्याकाळ तव्यावरची गरम पोळी, ताटात वाढणारी शुभ्रा, आपल्या सासू सासऱ्यांची कुठलीही आबाळ होऊ नये म्हणून झटणारी शुभ्रा आणि परदेशात कुठल्याही कामाला आपल्या इथल्यासारखी बाई किंवा गडी माणसं मिळत नाहीत, त्यामुळं नोकरी करून हे सगळं सांभाळणारी शुभ्रा. प्रत्येक विकेंडला अजिंक्य आणि शुभ्राचं कुठे फिरायला न्यायचं याचं प्लॅनिंग आधीच केलेलं असायचं. अजिंक्य तर मुलगाच होता. त्याने आईबाबांसाठी काही केलं यात आश्चर्य नव्हतं. शुभ्रा विचारत होती रमेला, तुमची विशलिस्ट आहे का हो? आजवर आईवडील गेल्यानंतर 35 वर्षात रमेला असं तिची विशलिस्ट काय आहे असं कोणी विचारलंच नव्हतं. या वेड्या शुभ्राला कसं सांगणार होती रमा की तू असं विचारलं आणि माझी विशलिस्ट तर कधीच पूर्ण झाली होती. जसजसा परत याचा दिवस जवळ येत होता तसतसे रमेचे पाय जड झाले होते. रमा तिथून परत आली, पण अर्धवट. म्हणजे शरीरानं रमा इथं होती तरी मनानं अजून शुभ्राच्या जवळच किरकत होती. कशी वाटली श्रोते कथा? विशलिस्ट अवश्य कळवा आपले अभिप्राय आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा.